गुरु होते मालूम आहे? शिवाजी महाराजाचे गुरु तुकाराम महाराज होते आणि ते ओरडून सांगायचे देह देवाचे मंदिर आता तमा परमेश्वर. समजल्या माय मावल्यांनो? नवीन नवीन महाराज येते. एक महाराज आला महाराष्ट्रात एमपीतला. तो म्हणे बेल के पत्री लो और बीच में के पान को शहद लगाओ, ती बीच में के उंगली से, और ते उंगली से शहद लगाओ और वो देव को चिपकाओ, तुम्हारा लड़का पास हो जाएगा. आता माझ्या विद्यार्थी बहिणींनो, तुम्ही अभ्यास केल्यावर पास व्हाल की शहद लावल्यावर? मुलींनी बोला. थांबे चुप. मुली तुला दिलं लेटर बुक बोल नको. एक योजना भेटल्यावर गुपचाप बसा. बोलव पुरी बाई. शहद लावल्यानं पूजापाठ. हे पोरगो कोण समोर समोर येऊन राहिलं? मागवय मागवय. पोरीले धक्का लागला तर जेल मधून बाहेर येणार नाही तू. त्याला पोरीच्या बाजूने व्हा इकडे बायाच्या. अरे म्हातारीले कधी टच झाला ना तर तू जन्माचा फिटला. तू बायाच्या दूर राहायचा. एसटीत बायाची गर्दी राहते, माणुसकीनं बसत जा. एका पुढाऱ्याने एका पोरीले बसला, तिच्या पायाले पाय घासत. तिले वाटलं म्हातारा आहे बापासारखा. माई भाचीच होती ते पोरगी, म्हणजे माई भाची. मग पहिल्यांदा पायाले पाय दाबला. तिला वाटलं मा बापासारखा आहे. डबली पाय ठेवला. म्हणे आबाजी बरोबर बसा ना. टिबली तिच्या पायाले धक्का. त्या भुसैली एक थापड ठेवून दिली साजा. काबे म्हणे कुत्र्या तुले 3 खेप म्हणून राहील. माई भाची वागीनच आहे. सरळ केलं तिनं. आज हे परिस्थिती बिकट आहे. 2 महाराज लोक जेलमध्ये आहेत. नाव नाही घेत मी. तुम्हाला मालूम आहे? दिवसा अगरबत्ती, रात्री जबरदस्ती. काय करताय महाराज? आम्हाला महाराज पाहिजे. गाडगे बाबा धोब्याच्या घरात पैदा झाले. पहिले तर यायची जात कमी आहे. कपडे धुवा इस्त्री करा. पण किती गोड संदेश दिला. हे एक संत कैसे. असा जगाच्या पाठीवर होणार नाही. पण आपण वाचत नाही ना बाया. अरे बायांनो, तुम्ही जर गाडगे बाबा तुकडोजी बाबाची ग्रामगीता, शिवाजी महाराजांचं चरित्र वाचा. तो पोरग डॉक्टर, वकील, इंजिनियर, तहसीलदार, आदर्श शेतकरी होईल. तुम्ही मुलगी गावात आदर्श बन. पण आपल्या बायाईले अंधश्रद्धेमध्ये जास्त केलंय. अरे याचा पोरगा B.Pharm करते, बाई सारखा आवाज आहे त्याचा. काही लोकांना वाटीन आवाज बाई सारखा आहे तर याचं काही खरं नाही. तसं समजू नका गजाननले. नाव गजानन आहे पण ओके आहे. गजाले 3 लेकर आहेत आणि मले 2च आहेत. आणि आवाज बाई सारखा याच आहे. तुम्ही कोणतंही गाणं ऐका त्याच्या तोंडून की माझी जाऊने काय कोणासारखा आवाज आहे बाबू? बाई सारखा. ये लेटर बुक घे तूच. लेटर बुक पाया खाली ठेवायचं. मला नंबर आहे, त्याच्यावर नंबर आहे मला. ये ना 15 दिवस माया आश्रमात. अरे शिवाजी महाराजाची पहिली गुरु जिजाबाई. तुम्ही आई या बरं. पोरापोरीचे पहिले गुरु तुम्ही मायबाबा काका. बाबर किती मोठे लोक आले या छोट्याशा गावात. धन्यवाद देतो. टाळ्या वाजवा पब्लिकच्या सहकार्यानं. दानापूर वालेनं कमाल केली. केवढा मोठा कार्यक्रम घेतला. अरे बल्लार शाले लाजत एवढा सुंदर कार्यक्रम घेतला.
आयोजकाच्या नावानं टाळ्या वाजवा. माझ्या माय मावल्यांनो, जिजाबाईनं शिवाजी राजाला घोड्यावर बसवणं, तलवार चालवणं, न्यायनीतीचा निवाळा करणं एवढ्यावरच नाही, शिवाजी महाराजाच्या काळात एका बाईवर अन्याय केलता. शिवजयंती धानापूरमध्ये ठेवण्याचा उद्देश काय आहे? या तरुण मुलांना, तुम्हा लेकरांना शिवाजी महाराज कळले पाहिजे, तुम्हा लेकरांना बाबासाहेब कळले पाहिजे. आपल्याला फक्त शिवाजी काय मालूम आहे? मराठ्याचा एक मराठा लाख मराठा. आम्हाला एवढा मालूम आहे फक्त. बाबासाहेब फक्त महाराचा. अरे महार महार काय बोंबलता? महाराचा अर्थ तरी मालूम आहे का? म म्हणजे मांस, ह म्हणजे हड्डी, आणि र म्हणजे रक्त. मांस, हड्डी, रक्त. महार म्हणजे काय? पण आपल्याला काही काही शायन्या लोकही न कोणाला बाहेर ऐकू नका जाऊ देऊ. आपण आपले धानापूर प्लस व्यंकटपूर इज इक्वल टू तुम्ही मी, कोणाला मालूम नका जाऊ देऊ. हे अंदरची बाप सांगतो. आपल्या मराठ्यात मागा महाराज भांडणं लावले आणि जैन भांडणं लावले, ते सुखी झाले. आपल्याला म्हटलं हा अरे शिवाजी महाराजचा राज्याभिषेक नाकारला या बदमाशाईने. शिवाजी राजा स्वतःचा राज्याभिषेक होता शिवाजी महाराजचा, तर पूजा पाठ करायला कोणी आलंच नाही. तर शिवाजी महाराजही भयंकर विद्वान, इंजिनियर शिवाजी महाराज, शास्त्रज्ञ शिवाजी महाराज, बुद्धीतला बुद्धिवान शिवाजी महाराज, गोरगरिबाचं दुःख जाणणारा शिवाजी महाराज, माय माऊलीची इज्जत करणारा शिवाजी महाराज. हिरकणी नावाची बाई होती, ते लेकराले दूध पाजायले किल्ल्याहून आली. त्या लोक म्हणत तिले सजा देतील. शिवाजी महाराजानं हिरकणीचा सत्कार केला बाबू. म्हणून धानापुरात शिवजयंती भव्य दिव्य प्रमाणात साजरी केली. नाही तर काही काही गावात डीजे आणि दारवा पेते आणि शिवाजी महाराज डोक्यावर मीर होते. अरे शिवाजी महाराज, बाबासाहेब, बिरसा मुंडा याईले डोक्यावर नका मिरू, त्याचा विचार डोक्यात घाला. हिरकणीची इज्जत करणारा शिवाजी महाराज. पाणी वाचवा, पाणी अडवा, पाणी जिरवा म्हणा, पाणी अडवा, पाणी जिरवा. पाण्याची जलसंधारणाची कला शिवराया जोडून शिका. किल्ल्यावर जाऊन पा. आम्ही जात नाही, आपण फक्त कुठं बकर, कोणाचा नवस, अंधारू, सट खाल्लं की सट पडले. रात को खाओ पिओ, दिन को आराम करू. अरे जग कुठं गेलं बाबा. म्हणून मी माझ्या आयोजकांना धन्यवाद देतो की हे चांगलं ऐकू द्या. नाही तर महाराज लोकांच्या पाया लागा महाराजाच्या. हर टाका टाळ्या. सुखी राहा, तुमचे लफडे चालू ठेवा. एक जण पिऊन मा पाया लागला गाडी जोड. म्हटलं भाऊ तू काय पाया लागतं? दारू बंद करून मा पाया लाग. आतापर्यंत 5,000 लोकांनी दारू सोडली. 2200 लोकांना देहदान केलं. बाया हो, मेल्यावर तुमच्या गावातले मुर्दे कुठं नेते? बड्या कुठं नेते? मशानात जाळून टाकतात. आणि मग काय करतात? मग नदीत नेतात राख. त्या धानापुरातले लोक कोण्या नदीत नेतात? नाल्यात टाकतात. मायबापाची राख नदीत टाकतात. वैनगंगेत नेतात. श्रीमंत असला तर दूर नेते, जास्त श्रीमंत असला तर पंढरपूरले चंद्रभागेत नेते. म्हणजे चांगल्या नदीचं पाणी खराब करते की नाही बुवारा. आणि त्या चंद्रभागेचं, त्या नदीचं पाणी आपण पितो. म्हणजे हे पाप आहे की पुण्य?
लहान लेकराईले अक्कल आहे, त्याच्या बापाच्या कधी लक्षात येईल. म्हणून माय बाप हो, माय मेली ना तर म्या काय केलं मालूम आहे, तिले दवाखान्याला देऊन टाकलं. बॉडीची बॉडीच दिली, मशानात नाही नेलं. 4 क्विंटल इंधन नाही जाळलं म्या तूप नाही टाकलं 2 किलो. झालं जिथे पण तेल ना देत माय बापाला. माय बीमार पडते तर दरवाजा लावून घेतात आणि दोघच नवरा बायको एका रूम मध्ये हम तुम. अबे तुही माय मरून राहिली ना, 2 दिवस थांब ना इकडे झोप्याचा थती झोपणं तुझ्या माय झोप. जिनं लहानपणी तुला विष्टापासून कदर केली त्या माय बापाचा, मरता मरता तर 4-5 दिवस तिच्या जोड झोपा. माई माय गेल्यावर मी ठरवलं, माई आई गेली तर मेडिकल कॉलेजला दिलं बाय हो. म्या देहदान केलं. लोकांचे पोरं डॉक्टर पोरी डॉक्टरीन होतात. मायली बायको मेली तर म्या मेडिकल कॉलेजला दिलं. माय बाबा मेले तर त्याचे डोळे दान केले म्या, नेत्रदान. 2 आंधळ्या लोकाईले 2 डोळे लागले. म्या पाप केलं की पुण्य? मग म्या काय ठेका घेतला काय? एखाद्या धानापुरातल्या माणसानं उभं राहणं की मी मेल्यावर मा बायकोची मा पोरापोरीची संमती घेतो, मेडिकल कॉलेज चंद्रपूरले अर्ज भरतो की मी देहदान करीन, मी नेत्रदान करीन, मी अवयव दान करीन. नाही तर काय करतात, 4-5 क्विंटल इंधन नेतात, पेटवतात. पावसाळ्याच्या दिवसात नाही पेटलं तर खालून टायर लावते आणि त्याची राख मग नदीत टाकतात. अरे म्या मा बाप मेला तर केस नाही दिले. तुम्ही केस देता का रे बापाला? काय दिलं? केस. खरे काय दिलं? केस. केसच देता. ज्या दिवशी बाप मेला त्या दिवशी बापाले दारू देऊन टाका की मी बाबा पिणार नाही, बिडी पिणार नाही, तंबाखू खाणार नाही. आणि बापाच्या तेरवीले येणारा खर्च जिल्हा परिषदच्या शाळेला द्या ना धानापुरात. ते हे लेकराईच्या लक्षात येईल. गाववाले वर्गणी करून एखादा गुरुजी वाळवा ना, नाही तर कोणीही जिल्हा परिषदच्या शाळेत गुरुजी नाहीतच पुरे. आता जरी जिल्हा परिषद मॅडम बसून आहे तिथं सरपंच आहेत, तुमच्याच गावात किती गुरुजी आहेत सांगा बरं? जिल्हा परिषदच्या शाळेत 5. वर्ग किती आहेत? 7. गुरुजी किती आहेत? 5. काय पिकअप घ्याचा बे तुम्ही? मोरे ते लोकी वरच येत नाहीत ना, त्याच्यात डिव्हिजन नाही. आणि बरं 5 गुरुजी पैकी एक तरी गुरुजी आहे काय मी सत्कार करतो? या गुरुजी नाही, जिल्हा परिषदच्या शाळेतले गुरुजी पाहिजे. या गुरुजी या, नाही तर गुरुजीच नाही दिसत गावात. गुरुजी पिंपरी. पण तुम्हाला मानावं लागेल गुरुजी तुम्ही खरंच रक्ता माथाचे गुरुजी आहे. या हंबरून गुरुदेव हमारा प्यारा. धन्यवाद गुरुजी, तुम्हाला गावाची किंमत आहे. नाही तर गुरुजी हजरच राहत नाही. गावात एवढा मोठा कार्यक्रम गुरुजी गायब. कोणीही गावात ग्रामसेवक राहत नाही. आज आले आत आले काय ग्रामसेवक राहतच नाही ना हो. सरपंच आले 5 वर्षानं, ग्रामसेवकाले किती वर्ष मॅडम? ग्रामपंचायत सरपंच बाईले तुम्हाला दर 5 वर्षानं जिल्हा परिषद मेंबर मत द्या. आणि ग्रामसेवक 58 वर्ष त्याचं बालबी बाका नाही होत बिना भ्रष्टाचारात पकडल्याशिवाय. माझ्या गावातला सरपंच ग्रामसेवक जेलमध्ये गेले, माहितीच्या अधिकारात लागले ना हाती. धन्यवाद गुरुजी, तुम्ही या गावात आहे काय? क्या बात आहे. नाही तर गावातला गुरुजी गावात केवढाही मोठा कार्यक्रम असो, आपलं 26 जानेवारी झेंडावंदन, बाकी गावाशी काही संबंध नाही. पण तुम्हाला काय आडनाव गुरुजी तुमचं? दहीवाले म्हणजे आपलीच पार्टी. आलं माझ्या लक्षात. म्हणजे सांगायची गरजच नाही. चांदण्याची छाया कापुराची छाया माऊलीची माया. दहीवाले म्हणजे मला लक्षात आलं भंडारा जिल्ह्यातले आहेत. चंद्रपूर की आपल्या गोंदिया जिल्ह्यात दहीवाले शाळा आहे त्याची. मलाही दलित मित्र महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा पुरस्कार भेटला आणि दहीवालेला भेटला. दहीवाले सर
थँक्यू. पार्टी आभारी आहे. सरांना ग्रामगीता दे. तुमच्याकडे आहे काय? मग ग्रामगीता राहू दे. सत्यानाश नावाचं पुस्तक दे. म्या लिहिलं साहेब. बहुजन समाजाचा सत्यानाश का झाला, आपले लेकरं का फेल झाले, या आत्महत्या काऊन करून राहिले आपले पोरं पोरी शेतकरी आत्महत्या करून राहिले, अंबानी अडाणी काऊन नाही करत? आयडिया आहे ना? आणि आपण मूर्खासारखे कंपनीचं लिक्विड पितो पण उसाचा रस पित नाही. निंबूचं शरबत पिणार नाही. 10 रुपयाचं निंबूचं शरबत पिले तर शरबताचा परिणाम शेतकऱ्यावर होईल ना. निंबू. थँक्यू दैवले सर. अजून एक पुस्तक दे. एक माय. तुमचं काय सर नाही गन्ना? काय काही बाया म्हणतील मला तर 4 पोरी आहेत, मी काऊन नाही उभी राहिली. तू बेअक्कल आहे ना. जिले अक्कल आहे तेच आपल्या पोरापोरीले शिकवण. जे बेअक्कल लोक आहेत ते शिकवणार नाहीत, फक्त भच पैदा करते. पोरगा पाहिजे. आता हे जिल्हा परिषद मेंबर मॅडम बाईच आहे ना, आणि बॉस आहे. आता प्रशासक आहे. खुर्ची गेली. आता खुर्चीचा कायदा गेला. आचारसंहिता. खासदार असला तरी व्हॅल्यू नाही, आमदार असला तुझ्या घरचा. आचारसंहिता असं आहे. मला सांगा, बाई जिल्हा परिषद मेंबर, ग्रामपंचायत मध्ये बाया 9ची बॉडी असली तर 5 लेडीज 4 जेंट्स, आणि 10वी बाई. तुमच्या गावची बाई सरपंच आहे. काही माणसाईले किंमत ठेवली की नाही? हे काऊन असं झालं मालूम आहे? बायाले पोरीले पायाखाली तुळवलं. पण ते बाबासाहेब आंबेडकर, शिवाजी महाराज आले म्हणून या दोन्ही बाया खुर्चीवर बसून आहेत. यायच्या खाली बसणार, यायच्या कृपेनं. नाही तर तुमच्या नवऱ्याची ताकद नसती तुले ग्रामपंचायत मध्ये बसू दिलं असतं. त्या बाईच्या नवऱ्याची ताकद नसते की जिल्हा परिषद मध्ये मेंबर झालं असतं. हे सर्वी मेहरबानी आहे शिवराया आणि भीमराया, दोघांनी भिजवली काया. आहे दोघांचाही जगी गाजावाजा, एक बहुजनाचा राजा, एक विद्येचा राजा. बाबू, जर हे महापुरुष आले नसते, शिवाजीराजे, ज्योतिबा फुले, सावित्रीबाई, अहिल्याबाई होळकर, माझ्या इमानानं बाबासाहेब आले नसते, संविधान आलं नसतं, तुमच्या बायकाईले तुमच्या नवऱ्यानं, विधवा बाई इकडे येणं, माणसाईत येणं, तुम्ही पळून बसले. काय माणसा राजा आहे दोघांचाही जगी गाजावाजा. बोलो छत्रपती शिवाजी महाराज की, राष्ट्रमाता जिजाऊ की. पोराईचा आवाज चांगला आहे बेटा. अरे शिवाजी राजानं स्वतःच राज्य निर्माण केलं, त्याची माय जिजाबाईनं साथ दिली. बाबू, तुम्हाला लेकरं पैदा करायला महत्व देऊ नका. कुमारन कुमारी नसला की मोळके तयारच होतात. काय नवल आहे? अरे आज तर विज्ञानानं एवढी प्रगती केली बाबू, की फक्त बाई असली आणि केली इच्छा असली की मला लग्न करायचं नाही पण मुलगा झाला पाहिजे. आता विज्ञानानं मेडिकल मध्ये तेही व्यवस्था आहे. टेस्ट ट्यूब बेबी, म्हणजे मालकच पाहिजे असं नाही. दवाखान्यात होते, कारण माझा मुलगा डॉक्टर आहे, मला सांगत राहते तो की बाबा मुलगा मुलगी नसला तर तुम्ही गॅरंटीनं लोकाईले सांगा, बायकोलची घटस्फोट द्यायची गरज नाही, तिलेच लेकरू होते, फक्त डॉक्टरची भेट घ्या. तुमच्या गावात MBBS एक डॉक्टर झाले,
एक 2 BA-MS आहेत. माझाही मुलगा डॉक्टर आहे, हॉस्पिटल आहे. पण मा पोराला सांगितलं जास्त पैशाच्या मागं लागू नको. केवढी बिल्डिंग बांधली तरी कुत्र्याची मौत मरा लागते अवघ सोडून. काहीच नाही. कोणाचे हे घर? देह हा गुणाचा जगद्गुरु तुकाराम महाराजांनी लिहिला. तोची जाणे तोची माझ्या मुलानं त्यानं दर मंगळवार पैसे न घेण्याचा उपवास धरला. 2 वाजेपर्यंत मा मुलगा 50-100 पेशंट काढले तरी फी नाही घेत. आणि औषधी ते मेडिकलले आणून देतात ना ते MR लोक, तेही औषधी देते. त्याला सांगितलं तुझा बाप पैशाच्या मागं लागला काय? पण 68 वर्ष झाले, 17,000 गावात गेलो मी आतापर्यंत. उद्याचा माझा सकाळी 11 वाजता अकोल्यात आदर्श ग्रामपंचायत सरपंच, आदर्श बरं 30% कमिशन खाऊ नये, आदर्श सरपंचाचा 13 सरपंचाचा सत्कार लोकमतनं माझ्याकडून ठेवला. आता मला बोलावलं, मी उद्या सकाळी 11 वाजता अकोल्यात. आता ड्रायव्हरला सांगितलं तू कार्यक्रम लावून दे, तबला वादक करतीन किंवा एखादं हुशार पोरगं असेल तिथं बसून जाय, मग तू झोपून जाय. कारण मला पुन्हा 450 किलोमीटर जाणं आहे. म्हणून बाबू तू कर आराम. आता एखादा हुशार पोरगं बसून दे. पोट्याले मोबाईल खूप समजते पण कामाचं कमी समजते, लफड्याचं जास्त समजते. बाबू तरुण पोराही नाही आता जास्त मोबाईलच्या मांग कमी लागा. अभ्यासाचं पोरं ते बाकीचं कमी बायाही नाही सांगतो, बायाही लोया हारी गेल्या मोबाईलच्या. अरे काही पोरीचे लफडे मोबाईलवर, ते चॅटिंगवर, ते काय म्हणतात, काय असते ते, इंस्टाग्राम, फेसबुक, व्हॉट्सअप. 3 लेकराची माय पाहून गेली एका माणसाचं आता. आणि तिचा नवरा दुसऱ्या बाई संग गेला. म्हणून कीर्तनाची गरज आहे. ते लेटर बुक आण बर. इकडे तिकडे फिरून राहिले ना. आलाय तुला काय साठी दिले बेबे? गव्हर्नमेंट ना करते, तुम्हाला किंमत नाही पोट्यावर. ते मंगापासून लेटर बुकच फिरून राहिले. म्या काय साठी दिले की घरी जाऊन तू लिहिजो. तुम्ही इकडून याच्या जोड, याच्या जोडून त्याच्या जोड. तुमच्यापेक्षा यावं तुम्ही 5ही पोरी या समोरच्या. समोरच्या मुली हे लायकीचे नाहीत ना.